नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रतापगडावर शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा, रक्तदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून मानवतेचा जागर। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आज किल्ले प्रतापगड येथे अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सेवाभावी उपक्रमांनी साजरी करण्यात आली। सातारा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कुंभरोशी आणि विविध स्थानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात केवळ सांस्कृतिक दर्शनच घडले नाही, तर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्शही घालून देण्यात आला। शिवजयंतीनिमित्त गुरुवारी पहाटेपासूनच गडावर शिवभक्तांची मांदियाळी जमली होती। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता श्री भवानी माता मंदिरात सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्या हस्ते करण्यात आलेल्या अभिषेक व महापूजेने झाली। त्यानंतर सकाळी 9:30 वाजता कुंभरोशीच्या सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सकाळी 9:35 पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सकाळी 10 वाजता गडावरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ मुख्य ध्वजारोहण व पूजन पार पडले। यावेळी जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताच्या सामूहिक गायनाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता। रक्तदान, शिवविचारांची खरी कृती। या वर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठ दान हा संदेश देत आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबिर। भवानी माता मंदिर परिसर आणि कुंभरोशी येथील श्री क्लिनिकमध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबिर पार पडले। इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या उपक्रमाला मावळ्यांनी आणि शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सांस्कृतिक कार्यक्रमातून इतिहासाला उजाळा। गडावर आयोजित सांस्कृतिक सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली। छत्रपती शिवाजी विद्यालय कुंभरोशीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिम पथकाने कार्यक्रमात रंगत आणली। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरे येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक काठी नृत्य सादर केले। शिवचरित्रपर व्याख्यान आणि पोवाड्यांच्या माध्यमातून महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत करण्यात आला। या सोहळ्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती सदस्य संजय मोरे, माजी सरपंच कांचन सावंत, गटविकास अधिकारी विजय विभूते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश गायकवाड गुरुजी यांनी केले, तर प्रतापगड व्यवस्थापन समितीने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच महाराजांचा अश्वारूढ पुतळा फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता, जो आज अत्यंत तेजोमय दिसत होता। बालमावळ्यांच्या वेशभूषेतील मुले पारंपरिक वादन आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने किल्ले प्रतापगड दुमदुमून गेला होता। शिस्त, नियोजन आणि सेवाभाव यांचा सुरेख संगम असलेला हा सोहळा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा साक्षीदार ठरला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर।